खूप हसलो, हसून हसून हे सगळं दुखायला लागलं. फुल मजा केली आम्ही तिकडे, पण केसांची पूर्ण वाट लागलेली आहे. तिने आधीच केस कव्हर केलेले आहेत. हुशार आहे बहीण माझी. चला तर हा आहे माझ्या व्हिडिओचा बर्थडे व्लॉगचा शेवटचा पार्ट, म्हणजेच हा 5वा पार्ट आहे. आय नो खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे, पण खूप मोठं रिसॉर्ट होतं, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी दाखवता तेवढ्या व्हिडिओज बनलेले आहेत. पण हा शेवटचा आहे, थोडा मोठा व्हिडिओ आहे, पण नक्की बघा. खूप धमाल मस्ती आम्ही केलेली आहे. इथे आम्ही आलो होतो आता सगळ्या राईड्स एन्जॉय करायला. सगळ्यात पहिले आम्ही ट्रेनमध्ये बसणार होतो. मिनी ट्रेन होती आणि ट्रेन अशी पूर्ण सायकल अशी फिरवते आणि पूर्ण रिसॉर्ट आपल्याला दाखवते वरचं, म्हणजे टॉपवरून असं तुम्हाला पूर्ण रिसॉर्ट बघायला मिळतं. तिथं कॉपीराईट येईल कारण का बाजूला खूप गाणी वाजत होती, त्याच्यामुळे मला माझा आवाज म्यूट करावा लागला इथे. पण बघू शकता ह्या अशा ह्याच्यातून आम्हाला देतो. ही ट्रेनची सीट आहे, बघू शकता किती सुंदर आणि क्यूट आहे. 2 किंवा 4 जण बसू शकतात अशी आहे. आणि खालचा व्ह्यू बघा किती सुंदर वाटते. स्विमिंग पूल्स वगैरे किती छान दिसत आहेत. आणि माझी मम्मी आणि मी खूप हसत होतो, तर खूप मस्त वाटतं. आणि एका छोट्याशा पातळ म्हणजे काय म्हणतात ट्रॅकवरती ही ट्रेन चालणार होती. माझ्या मम्मीला थोडीशी भीती वाटत होती. माझी मम्मी सारखी म्हणत होती पडणार नाही ना, कारण का खूप उंच होती आणि एक पातळच्या अशा ह्याच्यावरनं जाणार होती आणि खूप अशा वळण होते. त्याला असे एक पूर्ण असं वळण घेऊन आमची ही ट्रेन जाणार होती आणि पूर्ण रिसॉर्ट आम्हाला फिरवणार होती. तो खूप मस्त वाटत होता आणि बॅकग्राऊंडला गाणी वाजत होते ना, अजून छान वाटत होतं. बघा इतकं हिरवंगार छान आहे. आणि बघा वरतून हा स्विमिंग पूलचा व्ह्यू किती भारी दिसतोय, म्हणजे खूप मस्त वाटत होतं. इतकं छान ॲटमॉस्फिअर होतं ना, आणि वरतून बघायला तर आणखीन मजा येत होती ट्रेनमधून. आम्ही मिनी ट्रेनमध्ये आमच्या इकडच्या ज्या लोकल गार्डन्समध्ये तिकडे बसलेलो, पण असं एकदम वरती हायवरती टॉप अँगलवरती बसून खूप बरं म्हणजे खूप मस्त वाटत होतं. बघू शकता तुम्ही ट्रॅक दिसतं इकडे बघा, किती असा वळसा घेतलेला ट्रॅक आहे. असं पूर्ण एक असं ना, म्हणजे 4 राऊंड होतील असे वळण घेऊन जाते अशी ती लाईन आहे. बघा इथे सगळे त्याचे ॲक्टिव्हिटीजचे दिसतात, म्हणजे तिकडे काही तुम्हाला खेळायचे आहेत ना, ते सगळं पार्क पूर्ण दिसतं. इथे माझी बहीण बसलेली आहे आणि खूप हसत होती ती पण, कारण का तिला असं वाटत होतं तर बापरे किती मस्त वाटते. आणि खूप खरंच वरचा व्ह्यू ना इतका टॉपवरतून ना एकदम भारी वाटत होता. आम्हाला तर खूप मजा येत होती. आणि खूप कमी लोक होती. इकडनं बघा ती ट्रॅक दिसते तुम्हाला, किती छोटीशी एकदम पातळ ट्रॅक आहे आणि तिकडनं ही अशी वळसा घेऊन जाणार होती. आणि वरती डोंगराळ भाग होता रे काय म्हणजे असं निसर्ग असं एकदम भारी दिसत होतं. मनाला एकदम असं शांती मिळत होती, इतकं भारी वातावरण होतं. आम्ही खूप खरंच एन्जॉय केला. तुम्हाला कधी वेळ मिळाला तर नक्कीच रिसॉर्टमध्ये ह्या जा, पैसा वसूल आहे. खूप धमाल केली आम्ही. आणि वरचं ह्या सगळ्या राईड्स फ्री आहेत, ह्याच्यात तुम्हाला काही पैसे द्यायचं नसतं. जर तुम्ही त्यांचं गोल्डन कुपन घेतलेलं असेल, म्हणजे त्यांचं जे गोल्डन कुपन आहे ज्याच्यामध्ये जेवण वगैरे सगळं इन्क्लूड आहे, असं जर घेतलं तुम्हाला राईड्स सगळ्या फ्री मिळतात. जर तुम्ही जेवण आणि हे सगळं नाही कुपन घेतलं, तुम्ही सिंगल कुपन घेतलं ना, तर त्या कुपनमध्ये जर जेवण नसेल ना, तर बाजूला एक हॉटेल आहे त्यांचं, त्या हॉटेलमध्ये जाऊन तुम्हाला हवं ते तुम्ही खाऊ शकता पैसे पे करून, म्हणजे जे काही चार्जेस असतील त्याच्यानुसार. पण आम्ही कॉम्बो घेतलेला, त्याच्यामध्ये याचं जेवण वगैरे पूर्ण ह्या राईड्स हे सगळं इन्क्लूड होतं, त्याच्यामुळे आम्ही तो कॉम्बोवाला ऑप्शन घेतला होता. त्याच्यामुळे तुम्हाला तिकडेच थोडेफार पैशाचं इकडे तिकडे होऊ शकतं, म्हणजे जास्त काही नाही, एक 500-600 रुपयाचा फरक पडू शकतो, फक्त एवढंच असेल, त्याच्यावर काही नाही आहे. जास्त महाग नाही आहे, बजेट फ्रेंडली आहे, पण खूप मजा येते. दिवस कसा संपतो काहीच कळत नाही. खाता पिता दिवस जातो असं होतं. थोडं खेळा, थोडं खा, थोडं खेळा, थोडं खा, असा दिवस जातो. खरंच लहान मुलं असतील तर त्यांना नक्की घेऊन जा, इकडे खूप मजा येते. आम्ही मोठे असून सुद्धा आम्हाला इतकी मजा आली तर विचार करा लहान पोरांना किती मजा येईल. माझा भाऊ सगळे टॉप अँगल बघत होता, आम्हाला दाखवता बघ हे सगळे राईड्स आपल्याला खेळतात. हे सगळे राईड्स आम्ही टॉप अँगलने जेवढे बघितलेत ना, ते सगळे आता आम्ही ॲक्टिव्हिटीज करणार आहोत आणि सगळ्या राईड्स आम्ही एन्जॉय करणार आहोत. त्याच्यामुळे आता इकडे आम्ही सगळं बघून घेतो, कुठे काय असं वरतून. आणि आता आम्हाला तिकडे जायचं होतं आणि मग इथे मस्तपैकी आम्ही सगळं बघितलं. आता मग माझी मम्मी म्हणाली मी ह्या झोकाळ्यात बसेन, मी त्या झोकाळ्यात बसेन. म्हटलं ठीक आहे, इकडनं बोलतेस आहे तू, ह्या झोकाळ्यात त्या झोकाळ्यात, खाली गेल्यावर बघूया कुठे बसते. बघितले आम्ही मस्त असं ओरडतोय टॉप अँगलनी, भारी वाटत होता हा व्ह्यू, एकदम मस्त. आणि खरंच तुम्ही बघू शकता निसर्ग इतका छान वाटतोय ना, त्याच्यामुळे खरंच खूप मस्त वाटलं आम्हाला. काय सीन येतोय ताई. इतका सुंदर सीन बघून झाल्यानंतर माझी बहीण म्हणाली थोडे माझे पण व्हिडिओ काढा. मग तिचा व्हिडिओ काढायला घेतला आणि बघा खरंच खूप मस्त वाटत होतं. खरंच आम्ही खूप मजा केली. माझा बर्थडे खूप भारी सेलिब्रेट केला आम्ही. त्याच्यामुळे आम्हाला खूप या सगळ्या आठवणी आहेत ज्या ब्लॉगच्या जरिये मी तुम्हालाही दाखवते आणि मी माझ्यासाठी जपून ठेवते. ही राईड खरं तर मला बघायची होती, नक्की काय प्रकरण आहे हे नक्की नंतर गेल्यावर तुम्हाला पण समजेल काय प्रकरण आहे. वरून बघताना मला असं वाटतं आहे नक्की काय ही राईड. तर मला ही खूप मोठी क्युरियोसिटी होती, पण तुम्हालाही कळेल ते नक्की काय आहे आणि कसं आहे.
आणि मी बसलो की कसं त्याच्यानंतर आम्ही दोघं जण इथे, माझ्या हातात फोन होता, मी बोलत होती पण मला नंतर जाणवलं की अरे बापरे कॉपीराईट गाणी चालू आहे. पण इथे माझा नवरा म्हणत होता खूप मस्त वाटते, खूप मजा येते, असं आम्ही सगळं दोघं जण डिस्कस करत होतो. आणि खरंच आमच्या दोघांना खूप मजा आली. आमच्या लग्नानंतर पहिल्यांदा आम्ही असं रिसॉर्टमध्ये आलेलो आहे, म्हणजे फुल फॅमिलीसोबत. लग्नाआधी आम्ही एकदा माझ्या मम्मीच्या बर्थडेला आम्ही रिसॉर्टला गेलो होतो आणि लग्नानंतर तर आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो, पण आम्ही फॅमिलीसोबत रिसॉर्टला लग्नानंतर पहिल्यांदाच आलो. आणि माझी मम्मी ते सांगत होती की खूप मस्त आहे, असं आहे. माझी बहीण ते सांगत होती खूप मोठा राईड देतात, खूप असं वळणवाला राईड आहे. आणि ते स्विमिंग पूल बघा किती भारी वाटतंय ना, म्हणजे इतके सारे पूल्स आहेत ना इकडे की तुम्ही कुठल्या पूलमध्ये एन्जॉय करता कुठे नाही असं तुम्हाला खूप मोठं हे असतं, प्रश्न पडतो. आणि ही राईड आम्हाला आता करायची होती. सुरुवात आम्ही या राईडपासून केली होती. ही राईड दिसायला इतकी सोपी दिसते पण खरंच खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे इकडनं असं पूर्ण सर्कल घेऊन ती पुन्हा खाली येते आणि अशी म्हणजे अशी सर्कल 360 डिग्री नाही पण असं हाफ सर्कल असं करून ती येते आणि अशी फिरते, म्हणजे पूर्ण आपल्याला ना असं फिरवते गोल असं होतं. तर मला बघताना सोपं वाटलं, पण तिथे बसलो तेव्हा ॲक्च्युअलमध्ये आम्हाला जाणवलं की अरे बापरे किती डिफिकल्ट आहे. माझी मम्मी मोठमोठ्याने ओरडत होती, नको मी नाही असं करत होती. पण आम्ही बसलो, खूप मजा केली तिकडे. त्याच्यानंतर उतरलो खाली त्या राईडमधून. 3 राऊंड त्या आम्ही घाबरून 3 राऊंड केले त्या राईडचे. नाही म्हणता आता आम्ही ह्याच्यात बसणार आहे, याला डान्सिंग कार म्हणतात. आता ह्याच्यात बसून आम्ही डान्स करणार आहे. मग 4 जणांचा ग्रुप आहे, आपण ह्याच्यात बसूया. या ग्रुप मध्ये बसते है ना. ए बाबू तू नहीं आज हम लोग मस्ती करने वाले. विजय को हमें अलग कर दिया हमारी पार्टी से. 4 आपण ह्याच्यात बसलो ना, मग 4च बसलो ना. चलो मम्मी
कसं वाटलं मम्मी? कसं वाटलं फेकतायत पहिला एक्सपिरियन्स होता ना तरी 2 राऊंड घेतले मी आता चक्कर येत आहेत. हो हो आता चला. वाजले 4 वाजले ना कुठे बाबू पकडा पहिला राइड है मेरी जिंदगी का. इसके बाद दोबारा नहीं बैठेगी बट ये अटेम्प्ट मत कर ले. खालतं टाकली खालतं लावायचं नुसतं अडकवायचं असतं अडकवलं ना टाइट लावायचं लेकिन दिल पे पत्थर रख के मैं बैठी उस पे. मुंह पे मेकअप कर लिया. गॉगल देऊ ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात डिफिकल्ट राईड होती. मला नव्हती करायची होती, पण माझ्या नवऱ्याने खूप फोर्स केला, प्लीज प्लीज प्लीज, कारण त्यांना करायची होती. त्यांना असे ॲडव्हेंचरस राईड करायला खूप आवडतात आणि त्यांनी खूप फोर्स केल्यामुळे मी एकदम मन घट्ट करून बसली. म्हटलं माझ्या आयुष्यातली पहिली आणि शेवटची राईड आहे, यापुढे मी असल्या राईडमध्ये कधीच बसणार नाही. बसताना असं बोलले पण आहे. आणि इतकं स्पीडने म्हणजे असं ते फिरत होतं ना, तरी पण ते फिरवणारे काका होते ना, त्यांना मी आधीच सांगितलं होतं प्लीज हळू फिरवा, तरी त्या बिचारांनी खूप हळू फिरवलं. इथे दिसतंय ह्याच्यापेक्षा पण ट्रिपल चौपल पट्टीने ते गोल फिरत होते. ह्याच्या आधी मी बघितलं होतं जेव्हा हे आमच्या आधी एक राऊंड झाला, तर मी त्याच्यामुळे जास्त घाबरली होती की म्हटलं एवढ्या स्पीडने फिरवतोय ना की माझ्याच्याने होणार नाही. पण माझा नवरा म्हटलं प्लीज प्लीज, आणि मग त्या काकांना मी म्हटलं थोडं हळू फिरवा म्हणून, नाहीतर हे जे सर्कल आहेत ना असे वरपर्यंत जातात, आणखीन वरपर्यंत. आमच्या वेळेस त्यांनी थोडं कमी फिरवलेलं हळू, त्याच्यामुळे ते एवढं सर्कलने फिरत होतं. नाहीतर इतक्या वर उंचावर जातात ना ते. मेरी माँ को देखो देखो, दोनों माँ बेटी फूलवती बनी है. फूलवती भाई ये बेचारा सीरियस हो गया देख रहा है. वरती येतोय असं असतं तर मी बसते मी बोलते बसणार आहे हा. बघते आता मी मम्मी. फास असेल तर ठीक आहे ना ठीक है ना. अब देखो क्या होता है. वर तंगड्या होतील ना मग त्यांच्या. वरतांगडा करायलाच येते. करू शकते. पहिला बोलले मी बसणार हळूहळू. जर उलटा झाला तर मी नाही करत. डायरेक्ट येणार हाताला खाली माणसावर. हाताला खाली माणसावर. बाबू बिचारे टेन्शन मध्ये. हे 3 प्राणी आहेत माझ्या जीवनातले जे टेन्शन मध्ये आलेले आहेत. पाय कशाला पाय अडकले तर कुठं पाय वर द्या. गळ्यात तांगडे येण्याची मन मम्मी ही अशी आहे. पूरा हमने घूमा है, सारा कुछ हमने एंजॉय किया. ये राइड बस नहीं किया क्योंकि डर लग गया, बट ये सब हमने एंजॉय किया है. ये देखो यहाँ से लेके सब 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 राइड हमने मजे किए, बहुत मजे किए. हा तिथे एक किल्ल्यासारखा बनवला होता डोंगराळ असा, जिकडे तुम्ही फोटोज व्हिडिओज काढू शकता. तर तिथे मी फोटोज काढले, पण व्हिडिओ काढायचा होता म्हणून हा एक व्हिडिओ काढला मी माझ्यासाठी असा स्पेशल. हा थोडा माझ्या सोशल मीडियावर टाकायला, म्हणजे इंस्टाग्रामवरती FB असं टाकायला किंवा शॉर्टवरती टाकायसाठी हा व्हिडिओ मी स्पेशली बनवला आहे. इथे जो शॅडो दिसतोय तो माझ्या नवऱ्याचा आहे. ही आमच्या मस्तपैकी अशी जरा मी थोडीशी स्टाईलमध्ये चालत बिलत आले, कारण का म्हटलं चला आता शेवट आहे, संपला आपला टाईम, तर थोडंसं इथे थोडंसं असं हे करून घ्या. आणि खूप बघा किती छान वाटतंय ना, असं एकदम मस्तच व्ह्यू होता. काय तुम्हाला शब्दात सांगता येणार नाही. मी काय स्पॉन्सर करत नाही, पण खरंच जी जागा चांगली होती खरंच चांगली होती. इथे माझी मम्मी बघा आता शेवटचं ठिकाण सगळ्या राईड करून झाल्यानंतर इथे एक छोटासा गार्डनसारखं होतं, त्याचे छोटे छोटे झोकाळे लावले होते. तिथे माझी मम्मी येऊन बसली होती. त्याच्यानंतर मम्मी म्हटली आपण याच्यावर बसूया. दोघी जणी लहानपणीची आठवण. माझा नवरा सपोर्टला होता, पडतात बिडतात की काय म्हणून बघत होता, आणि माझा भाऊ व्हिडिओ काढत होता, आणि माझी बहीण आरामात झोकाळ्यावर बसली होती कारण ती भरपूर थकली होती. ही राईड झाल्यानंतर मला त्या चक्रावरती बसायचं होतं, कारण लहानपणी मी ह्या सगळ्या गोष्टी खूप खेळायचे. ही खेळून झाल्यानंतर मी म्हटलं आता आपण ते गोल सर्कल आहे ना ते फिरतं त्याच्यात बसूया. मग आम्ही आता म्हटलं चला आता इथून उतरूया आणि तिकडे जाऊया. मला आता ते खेळण्याची खूप एक्साइटमेंट आहे. मम्मी म्हणाली हो मी पण लहानपणी ह्या सगळ्या गोष्टी खूप खेळायच्या. तर म्हटलं चल दोघी आपल्या लहानपणीच्या आठवणी
पुन्हा हे करूया, जाग्या करूया म्हणून आम्ही बसलो. पण आमच्याने ते काय हललं ना, म्हणजे तसं ना कोणीतरी फिरवायला हवं किंवा बसतानाच तुम्ही असं फिरवायचं असं होत नव्हतं. मग शेवटीला आम्ही दोघे हळूहळू प्रयत्न करत होतो फिरवण्याचा, पण तो काही जमला नाही. मग मी माझ्या नवऱ्याला म्हटलं प्लीज जरा तुम्ही पण बसा आणि जोर लावा, इथे फिरवा जरा, म्हणजे आम्ही व्यवस्थित ते फिरू शकतो. मग शेवटीला माझा नवरा म्हटलं ठीक आहे मी पण बसतो. मग ते बसले एका साईडला आणि मग नंतर त्यांनी एकदम जोरात ते फिरवलं आणि मस्त मग आमचं हे सर्कल फिरायला लागला आणि छान मस्त आम्ही एक राऊंड केला छोटासा आणि मस्त फिरून बिरून आम्ही त्याच्यातून लहानपणीच्या आठवणी जाग्या केल्या. आणि माझी मम्मी तशी पण अजूनही लहानच आहे, त्यात काही प्रश्नच नाही. पण मस्त आम्ही क्यूटशी छोटीशी काय होतात राईड केली त्याच्यावरती. आणि त्याच्यानंतर बाजूने गाणी वाजत होती म्हणून थोडंसं नाचलो पण त्याच्यामध्ये. गाणी असती ना तर खरंच या व्हिडिओला खूप मजा आली असती, पण काय करणार कॉपीराईट येऊ शकतं त्याच्यामुळे आपल्याकडे काही ऑप्शन नाही दुसरा. पण एक छोटंसं अशी मस्त आम्ही या गार्डनमध्ये राईड केली आणि त्याच्यानंतर आता आम्ही खूप थकलो होतो. म्हटलं चला आता आपला टाईम संपलेला आहे. 5:30 झाले होते, 6ला हे बंद होतं. 5:30ला चहाचा टायमिंग असतो, चहा आणि पावभाजी असते. तर ती पावभाजी आणि चहा खायचा ना आपल्या घरीच जायला निघायचं असं असतं. तर म्हटलं आता चला हे सगळं झालेलं आहे, 5:30 झालेले आहेत. आता आपल्याला फ्रेश पण व्हायचं आहे, कपडेसुद्धा बदलायचे आहेत. वॉशरूम आहे, वॉशरूममध्ये आंघोळ करण्याचं सगळं ऑप्शन आहे, पण आम्ही काही आंघोळ करणार नव्हतो. आम्ही फक्त कपडे बदलून निघणार होतो कारण का तिकडचं पाणी सगळं क्लोरीनचं होतं, त्याच्यामुळे ते आम्हाला नको होतं. आता चहा टाइम आहे. मम्मी कॉफी घेतले, इडे पण कॉफी 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 5 पर्यंत आमचा चहा टाइम. आता इकडनं आम्ही निघणार घरी जायला. नाही अजून पावभाजी आहे, त्याच्यामुळे आमची अजून फोटो सेशन आहे. खूप सारी मजा आहे गार्डनमध्ये है ना. पण धमाल केली ना मम्मी, खूप थकलो पण खूप मजा आली. पोहा माझा भाऊ घेऊन आला आणि मस्त आंघोळ करून आलेले आहेत. काय तुझं नाही कसं वाटतंय, कसं वाटतंय आंघोळ बिंघोळ करून छान एकदम थोडंसं फ्रेश. फ्रेश, थोडंसं फ्रेश. घरीचं आंघोळीचं पाणी वाचवले. शंग्रीला रिसॉर्ट वॉटर पार्क आणि ही माझी बहीण. आमचा फायनली पॅकअप झालेला आहे इकडनं. बोला बाय. खूप मजा केली ना, दमलो सगळे, टॅन झालो आम्ही. सगळ्यांचे हातपाय टॅन झालेले आहेत, खतरनाक टॅन झालेले आहेत. हे दोघं आंघोळ करून पण दोघं पण काळे दिसत आहेत आणि मी पण काळे दिसते कारण का आम्ही टॅन झालोय भरपूर. बघा बॉडी पूर्ण दिसते का डिफरंट. हे काय दाखवते मी, हे बघ इकडे पण आहे ना, पूर्ण मस्त आहे, छान व्ह्यू आहे. आणि ते आपण कुठं आले मम्मा? मेन गेटला जावं लागणार. चला चला. सो आज का हमारा बर्थडे सेलिब्रेशन आपको कैसा लगा हमें जरूर बताना कमेंट करके. आता आम्ही घरी चाललेलो आहे. इकडचं आमचं सेलिब्रेशन संपलेलं आहे. आज आमचा पूर्ण ब्लॉग कसा वाटला, तुम्ही 2 पार्टमध्ये हा ब्लॉग पाहिला असेल. सो जर ब्लॉग पाहिला असेल त्यासाठी थँक्यू. आणि मला बर्थडेच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या असतील त्यासाठी सुद्धा थँक्यू. हॅपी बर्थडे रेखा. थँक्यू. आम्ही खूप 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 मजा केलो, खूप दमलो. येस आम्ही बाबूत बोल हॅपी बर्थडे रेखाला. विश मेरे मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे रेखा. तोंड काळं पडलंय. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे रेखा. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. हॅपी बर्थडे. थँक्यू. थैंक यू फॉर एवरीथिंग. तुमच्या सगळ्यांमुळं. अपने अपने पैसे से आया है. ये तो क्या है. हमको कोई पार्टी नहीं मिली पार्टी है मिली नहीं है. ना हमने दी है, हमारी मम्मी हमको लेके आई है. हम स्व खर्च से आए हैं. स्व खर्च ने हमारा बोझा हमारा मम्मी ने उठाया है. इनका बोझा इनके पति ने, साथ में फोन भी दिया है. आईफोन. आईफोन गिफ्ट किया है. आईफोन गिफ्ट किया है. और हम 10 हुआ है. हम बहुत टैन हुए हैं, लेकिन जो भी है हमने अपने अपने खर्चे पे भले ही आए हैं लेकिन बहुत मजे किए हैं. हाँ सो आईफोन पण भेटलाय तुला. आईफोन भी है. चलो बाबू बहुत थक गया अभी. थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग. बाय बाय. आता सगळे फोटो व्हिडिओ आयफोनने बनतील. माझ्या मुलीला लाईक आणि सबस्क्रायबर भेटत राहतील. सकरपारी करा, सकरपारी फॉर माय व्हिडिओ. मी पण संग्रेला रिसॉर्टला या. येस अपडेट भेटत राहतील. बाय. बाय.